करता येत नाही ते करणं आणि केलेलं सगळ्याच्या कल्याणाचं असणं याला क्रांती म्हणतात. 2001 साली एक गगनचुंबी इमारत अमेरिकेतली वर्ल्ड ट्रेड सेंटर नावाची एका व्यक्तीनं काय केली, जमीन दोस्त केली. एका अर्थाने ती सुद्धा काय आहे, नाही ती क्रांती नाही. तुम्ही म्हणलात क्रांती, त्याचं कारण आहे तुम्ही निकष एकच लावला. कोणता? कोणालाच शक्य नाही ते लादेनं केलं, क्रांती. एकच निकष लावला. पण मी क्रांतीचे निकष 2 सांगितले होते. कोणते? कोणालाच शक्य नाही ते करावं आणि केलेलं सगळ्याच्या कल्याणाचं असावं. म्हणून ऐका, सामान्य माणसाच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या अशांतीची, अराजकतेची, अस्थिरतेची, दहशतीची सुरुवात असते. आणि महात्म्याच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या शांतीची सुरुवात असते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून क्रांती कशाला म्हणायचं? कोणालाच शक्य नाही ते करावं आणि केलेलं सगळ्यांच्या हिताचं असावं, कल्याणाचं असावं. आता ऐका, कोणालाच शक्य नाही योगेश महाराज असं या जगात काहीच नाही, काहीच नाही. काय आहे? माणसानं जर ठरवलं तर मनुष्य देव बनू शकतो. नरदेह निदान नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवच म्हणती देवचे हो, देवची होईल म्हणती ते होती. तर काचते ना धरावे, तरी काची न धरावे, तरी काची न धरावे, तरी काची न धरावे. नरदेह निदान लागले हती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. लक्ष द्या, माणसाचं शरीर मिळाल्यानंतर माणसाने जर ठरवलं तर या जगात अशक्य काहीच नाही. देव बनायचं ठरवलं तर मनुष्य देव बनू शकतो. ज्ञानोबरायचं बोलणं आहे, तैशे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. शरीर मिळाल्यानंतर मनुष्य देव सुद्धा बनू शकतो, पण कधी? ठरवलं तर. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा, धन्य आम्ही जन्मा. आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. लक्ष द्या, मानवी शरीर मिळाल्यानंतर जर आपण ठरवलं तर आपण सच्चिदानंद ही या पदापर्यंत जाऊ शकतो. ठरवलं तर. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणायचे काय, महाराष्ट्रीयन माणसाने जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून काढायची ताकद त्याच्यात आहे. पण हे वाक्य म्हटल्यानंतर ते पुढचं वाक्य पण लगेच म्हणायचे, कोणतं? पण प्राण गेला तरी सुद्धा तो असं कधी ठरवत नाही. लक्षात येते का बघा? लोक म्हणतात आम्हाला, महाराज काय अवघड आहे हो, मी जर ठरवलं ना तर मी एकटा सप्ता करू शकतो. मी म्हटलं मग तुम्ही ठरवायचे कधी? आम्ही वैकुंठाला गेल्यावर कधी ठरवायचे? काही लोक म्हणतात, महाराज काय अवघड आहे, माळ काय अवघड आहे, अहो मी ठरवलं ना तर मी आत्ता माळ घालू शकतो.
दीपकजी आहेत का इथं? दीपकजी आहेत का इथं? नाही का? विजयजी आहेत का इथं? ते बी नाहीत. राजेंद्रजी आहेत का इथं? तुम्ही माळकरी आहेत. ते दोघाला माळ आहे ना? कोणाला नाही? कोणाला नाही? दीपकजीला नाही का? दीपकजी कुठं आहे दीपकजी? या या इकडे या. ही लय महत्वाची गोष्ट आहे. आणि काय नाही दीपकजींनी जर ठरवलं ना तर ते आत्ता माळ घालू शकतात. कारण बाबा माळकरी होते, बरोबर ना? माळकरी होते. आणि मग वडील माळकरी असल्यानंतर वडिलांची परंपरा, वडिलांचे संस्कार, वडिलांचे विचार पुढं मुलांनी काय केले पाहिजे? चालवले पाहिजेत. आणि म्हणून दीपकजी येणार नाही तिकडं, मी तिकडं जाऊ. अरे पाहुणे येऊ द्या की कीर्तन ऐकायला इकडं. आता काय करता पाहुणे? कुठपर्यंत घेऊन बसता पाहुणे? ऐका. आणि म्हणून ऐका, जसं तुम्ही वारसा काय इथं हे प्रमाण कसं छानलेलं आहे? माझ्या वडिलाची मिराशी का देवा, ही तुझी हे खालचं नाही का वाचायचं? तुझी चरण सेवा, हे बी महत्वाचं आहे ना. मिराशी म्हणजे कोणती मिराशी? तुम्ही डोक्यात वेगळंच घेतलंय. मिराशी म्हणजे त्या 7 बाऱ्याचे मालक, 7 बाऱ्याचे मालक, इस्टेटीचे मालक. 7 बारा जमीन काय असेल ते स्थावर जंगम मालमत्ता. ऐका, तुमची इच्छा जरी नसली तरी तलाट्याला तुमच्या नावानं त्यांच्या माग फेर वडावाच लागतो. बरोबर आहे का? वडावाच लागतो, काय वादच नाही. मला बोलायचंय, जमीन, बंगला, घर, गाडी ही जी संपत्ती वैकुंठवासी आदरणीय शिवाजीराव यांची, ही जशी तुम्ही परंपरेनं आणि वारसा हक्कानं घेताय, त्याच पद्धतीने पंढरीची त्यांची वारीन गळ्यातली तुळशीची माळ ही सुद्धा तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी स्पष्ट बोलणारा बुवा आहे. फार तर उत्तम महाराज मला पुन्हा बोलवणार नाहीत, याच्यापेक्षा जास्त नुकसान काही होत नाही. मी कशाकरता बोललो? ठरवल्यानंतर कोणतीच गोष्ट अवघड नाही. कधीतरी रेल्वे यायची, त्याच्यातली एखादीच रेल्वे त्या स्टेशनला कधीतरी थांबायची. त्याच्यातला एखादा माणूस कधीतरी चहा मागायचा, त्याला चहा द्यायचा आणि त्याच्या येणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह भागवायचा. या माणसानं ठरवलं ओ. झोपले काय ठरवलं? पंतप्रधान व्हायचंय. आणि तो माणूस देशाचा पंतप्रधान झाला. किती वेळा? 2दा. आणि काळजी करू नका, ध्यानात ठेवा, 5दा. आमचे जगदाळे गुरुजी म्हणतात 5दा. चांगली गोष्ट आहे. तुमच्या तोंडात साखर पडो, पेढे पडो, काय अडचण नाही. आणि काय काही बाकी कोणी लई वडाताण करायची गरज बी नाही. 100% चला आपलं कीर्तन करूया, नाहीतर पुन्हा हे टेपच करते तिथं. मुद्दा माझा इतकाच आहे. पुष्कळ त्याचे कंगुरे वेगळे वेगळे आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे, ठरवलं आणि तो माणूस पंतप्रधान झाला. कोण? चहावाला, चहा विकणारा पंतप्रधान. म्हणजे चहा विकलं की पंतप्रधान होतंय, चहा विकलं की पंतप्रधान होतंय असा अर्थ काढू नका. नाहीतर लोक बाकीचे धंदे बंद करून चहाचे चालू करायचे सगळे. हेतू इतकाच आहे, ठरवल्यावर अवघड काहीच नाही. आणि मग आता ऐका, प्रत्येक क्षेत्रात मनुष्य यशस्वी होण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. प्रत्येक क्षेत्रात माणसाला वाटतं आपलं जीवन यशस्वी, सार्वभौम झालंच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आपलंच वर्चस्व असलं पाहिजे. आपला हात कोणी धरता कामा नये असं प्रत्येकालाच वाटतं आणि प्रत्येक क्षेत्रात वाटतं. उदाहरण देतो, अगदी आपलं गायक असतात. गायकांना असं वाटत असतं, अशी चाल म्हणायची, मागे म्हणणाराला ती आलीच नाही पाहिजे. गुरुजीचं तसं काय नाही, गुरु सोपं साधं ऐका असं असतं. मृदंगाचार्यांना असंच वाटतं, असं वाजवायचं की गायकाला कळूच द्यायची नाही, समज दाखवायची नाही. आलं का लक्षात?
मला वाटतं आता हे माझ्याकडं डोळं वाटारून बघत असतील. आमचंच बळ तुमच्या डोळ्यावर आलं. खरं सांगतो, आमचं सुद्धा तसंच असतं. असा अभंग घ्यायचा की तो कोणाच्या पाठोच नसला पाहिजे. पण गुरुजी, आमचं वाटोळं झालंय का ह्या मोबाईलनं. आम्ही कुठला बी अभंग घेऊ द्या, लगे लोक त्या मोबाईलमध्ये काढतात. आता काय करायचं, आमचं भांडवल जप्त झालं. थोडक्यात काय, अपेक्षा प्रत्येकाला हीच असते, आपलंच वर्चस्व असलं पाहिजे. ओवी देतो, जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. लक्ष द्या, प्रत्येक क्षेत्रात मनुष्य यशस्वी होण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. पण असं एक क्षेत्र आहे, तिथं मात्र माणसाचं काहीही चालत नाही. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपदा राहील ठाई. पुढे संचेत जाईल ग्वाही, जाईल बाई. तुका म्हणे तई अमान्या, तुका म्हणे तई अमान्या. तुका म्हणे यम आजा, तुका म्हणे यम आजा. मग तेथे नकले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई अमान्या. नचले सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल बाई. तुका म्हणे यम आजा, यम आजा. मग तेथे नचले काही. ऐका, तुका म्हणे तै यमाज्ञा. यमाचा निरोप आल्यानंतर तिथं मात्र माणसाचं काहीही चालत नाही. माणसाचं म्हणजे कोणाचं, तुमचं माझं नाही. तुकोबाराने यादी लय मोठी दिली. तुकोबाराय सांगतात, सत्ताधीशाचं यमाचा निरोप आल्यानंतर काहीही चालत नाही. ऐका, यमाचा निरोप आल्यानंतर सत्ता पाहून यम परत जातो का, बोला, जातो का, नाही जात. ऐका, सत्ता पाहून जर यम परत गेला असता तर मला वाटतं या देशाचा एकही पंतप्रधान, बोला की, बोला ना, मेलाच नसता. पंतप्रधान मेले का नाही मेले, मेले. मरायची इच्छा होती म्हणून मेले, काही इच्छा नसताना मेले, इच्छा नसताना मेले. पंतप्रधान पदावर असताना मेले, बरोबर. सुरक्षेचं कवच असताना मेले. पुढे बोलतो महेशजी, सुरक्षा रक्षकाने मारले. कळते की याचा अर्थ काय, सत्ता पाहून यम घाबरत नाही. आता पुढं काय, संपदा, पैसा, नोटा. जर पैसे पाहून यम घाबरत असता, परत जात असता, तर मला वाटतं धीरूभाई अंबानीचा नंबर लागलाच नसता. मेहरबानी आहे, आणखीन यम भ्रष्टाचार करत नाही. खरं म्हणजे यमाने जर भ्रष्टाचार केला असता, पैसे घेऊन जर यम परत गेला असता, तर तुमच्या माझ्यासारख्या गोरगरिबावर किती अन्याय झाला असता. अहो, श्रीमंत लोक मेलेच नसते ना. कोण मेले असते, फक्त गरीबच मेले असते. पण अजून बिचाऱ्या यमाच्या खात्यात कसलाही भ्रष्टाचार नाही. आणखीन काही सीबीआयला त्याचं खातं सापडलेलं नाही. लक्ष द्या, ईडीला लक्ष द्या. ऐका, काय आहे, खरं म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी यमाचा भव्य नागरी सत्कार ठेवायला पाहिजे.
कशामुळं? की बाबा तुझ्या दरबारात अजून न्याय आहे म्हणून. तर ऐका, संपत्ती पाहून यम घाबरत नाही. आणि तिसरी गोष्ट काय? विद्वत्ता, काय? बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता पाहून तरी यम कुठं घाबरतो? हजारो माणसाच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या व्यक्तीनं केल्या, असा या देशातला हृदयाचा क्रमांक 1चा हृदय रोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके कशाने गेले? हृदयाच्या चाट्याने. गाडी दवाखान्यात त्यांनीच नेली. कोणती सलाईन भरायची, कोणते इंजेक्शन भरायचे हे डॉक्टरला ते सांगत होते. काय झालं सांगू का? पुढं काय झालं सांगतो. असं सांगत सांगत ते वैकुंठवासी झाले. आणि काय झालं? काय झालं दुसरं? मी का सांगायला लागलोय? लक्षात ठेवा, सत्ता पाहून यम घाबरत नाही, संपत्ती पाहून यम घाबरत नाही, विद्वत्ता पाहून यम घाबरत नाही. आता सांगा, या तिन्हीतलं तुमच्या जवळ काय आहे? सत्ता? अरे कशाची सत्ता आणि काय? 2.5 वर्षात तर डपडं वाजलं. काय सत्ता? काय सत्ता? 11 महिने असं आहे का? काय कशाची सत्ता असते? उगा आपलं छाती काढून चलतो आपण. काय याची सत्ता आणि काय? संपत्ती? अरे काय संपत्ती असते? 6 रुपये आणि 4.5 रुपये कांदे चालले. कशाची काय? बरं विद्वत्ता तरी काय? काय विद्वत्ता हो? काय 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 विद्वत्ता? कुठला होता रात्री अभंग? रात्री अभंग कुठला होता? रात्री अभंग कुठला होता? काहीच देण्यात नाही. अहो रात्री कीर्तनच नव्हतं राव. काय कमाल आहे तुमची. जाऊ द्या. मुद्दा इतकाच आहे, बुद्धी बी नाही आपल्याकड, पैसा बी नाही आपल्याकड, सत्ता बी नाही आपल्याकड, तरी सुद्धा माणसं छाती काढूनच चालतात. काय कळत? काही कळत नाही. आणि म्हणून ऐका, यमाचा निरोप आल्यानंतर नाही म्हणून चालत नाही. तुम्हाला जर कुणी विचारलं या जगात खरं काय, खरं काय, तर तुम्ही एका मिनिटात सांगा, मरण. ऐका, अजून मरणात भ्रष्टाचार झालेला नाही झाला. एक माणूस पळत निघाला होता. त्याला विचारलं, पळत चाललात? हो म्हणे, पळत निघालोय. म्हणलं इतक्या घाईत एवढ्या पळत कुठं चाललात? कीर्तनाला चाललात का? ते म्हणला, छे छे, कीर्तनाला कुठे इतक्या पळत जातात का? 10 ते 12चं कीर्तन असल्यावर 11:45-12ला जायचं असतं म्हणे. काय कमाल आहे. अक्षरशः 3 ते 4 तास फक्त झोपलोय हो. काल दिवसभर प्रवास करतोय, रात्रभर प्रवास करतोय मी तुमच्या कीर्तनाला वेळेवर येण्यासाठी. म्हटलं 10 ते 12ची वेळ आहे, कशाला उशिरा जायचं? उशिरा गेलं तर तिथं काय कीर्तनकार कमी आहेत का? आपल्याऐवजी तेच कोणी उभा राहिलं तर घोटाळा व्हायचा सगळा. मी किती धावपळ करून आलो इथे. आता काय सांगा, आमचे रवी गुरुजी, उत्तम महाराज, योगेश महाराज, रमेशजी महाराज यांना लाज वाटत होती कीर्तन कसं काय सुरू करावं. पुढं 2 बी माणसं नव्हती. खरं आहे का नाही? पण आता हे बाजीराव बाबाचा सारखाच फोन, महेशजीचा महाराज आलेत, सुरू करा. कधी तुम्ही बदलणार हो? कधी बदलणार? कीर्तनाच्या वेळेच्या आत 5 मिनिटं का होईना, पण सर्व श्रोत्यांनी यायला पाहिजे. नियम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही शेवट येतात. ही काय पद्धत आहे कीर्तनाला येण्याची? हे चांगलं नाही. लक्षात ठेवा, हे चांगलं नाही. आम्ही उद्योग नाही, खूपच वेळ मोकळाय. जरा वेळेची बी दखल घेत जा, काळजी घेत जा जरा. अरे 10 ते 12च असल्यावर 10:30 तरी येत जा की. 10:30 तरी, 11:15 वाजलेत आता, आणि आता आपण येत आहे. असं नका करू, हे चांगलं नाही. नियम असा आहे, वक्ता येण्याच्या आत श्रोता मंडपात हजर पाहिजे, आणि वक्ता निघून गेल्याशिवाय श्रोत्यांनी जागा सोडली नाही पाहिजे. खरं म्हणजे हा नियम आहे हो. हे कायदे आहेत, पाळत नाही आम्ही. एखाद्या वेळेस प्रवासाच्या अडचणीमुळे वक्त्याला उशीर झाला असेल, हा एखाद्या वेळेचा भाग असेल, पण तेच ध्यानात ठेवायचं आणि म्हणून उशिरा यायचं असा त्याचा अर्थ नाही. बिचाऱ्या संयोजकांनी किती मेहनत घेतली, किती कष्ट घेतले, किती छान असा मंडप दिला आहे, लाऊड सिस्टम, स्पीकरची व्यवस्था केली आहे. सगळे बिस्लरीच्या बाटल्या कुठे आहेत? त्या बिस्लरीच्या बाटल्या त्या पाणी प्यायला किती व्यवस्था केली, किती गंधर्वासारखे गाणारे आहेत, इंद्रासारखे वाजवणारे आहेत, किती व्यवस्था केली त्यांनी सगळी चांगली. आणि तुम्ही द्या बरं, द्या पाणी, द्या त्यांना, द्या. तेव्हा असे
तर त्यांना विचारलं तुम्ही कुठं निघालात बाबा, कुठं निघालात इतक्या घाईत पळत? त्याने सांगितलं कीर्तनाला नाही, मग पोलीस ठाण्यावर. अरे कशा करता फौजदारी करायचे. म्हटलं कोणावर? त्याने सांगितलं ते औषधाच्या दुकानदारावर. म्हटलं का म्हणजे? 8 दिवसापूर्वी म्हटला मी 1 लिटर रोगर घेऊन प्यालो. म्हटला रोगर कळते का? रोगर म्हणजे मध, औषध कसलं? कीटकनाशक, विष थोडक्यात. 8 दिवसापूर्वी 1 लिटर रोगर घेऊन प्यालोय. म्हटलं मग का फौजदारी करायला चाललात? का म्हणजे मेलो नाही ना म्हणलं मी. मग त्यानं त्याच्यात सुद्धा भेसळ केली. म्हटलं म्हणजे त्याचं म्हणणं आहे की त्याच्यात भेसळ केल्यामुळं, ते रोगर ओरिजिनल नसल्यामुळं मी वाचलो. मी पेलतो कशासाठी? मरायसाठी, पण मेलो नाही ना म्हणला. म्हणून त्यानं त्या विषात सुद्धा काय केली आहे? भेसळ. म्हणून कीर्तन ऐका, विषात सुद्धा भेसळ आहे, पण अजून मरणात भेसळ नाही. शाबूत आहे ते क्षेत्र. बघा चांगलं क्षेत्र आहे, घ्यायचं असलं जवळ तर घ्या ते क्षेत्र. मरण ऐका, मृत्यू ही गोष्ट कशी आहे? अटळ आहे, निर्विवाद आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट टळली जात नाही. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. येरता पामर जीव किती, येरता पामर जीव किती. कोटि देवता मर गए बड़े काल के पास. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के पास. जमना का बे तू क्या जाने लड़का बे, जमना का बे तू क्या जाने लड़का. मर गए दक्षी मर गए सटांगी. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के पास. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के पास. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांश. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला. देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला, तैसाची झाला. अर्थ इतकाच आहे, मृत्यू नक्की आहे, मरण नक्की आहे. दादा तुम्हाला जर कोणी विचारलं या जगात खरं काय, लगेच सांगा मरण. मरण काय आहे? काही माणसाला फोटोची हौस असते, फोटो काढतात काही माणसं स्वतःचाच फोटो पेनला खिशाला असा लावतात. काही माणसं स्वतःचाच फोटो घरामध्ये टीव्हीवरती असा ठेवतात. काही माणसं स्वतःचाच फोटो असा थोडासा मोठा करून असा भिंतीवर असा अडकवतात. पूर्वीच्या काळात जुने लोक आहेत अण्णा, पूर्वीच्या काळात तुम्ही लोक आहेत, फोटो जर भिंतीला अडकवला तर ठरवायचे हा. आता हे जिवंत असतानाच आता काय करा, लय ना तुम्हाला लागलं, लय ना. 3-3 महिने पुढे तारख असते हो, तरी लोक आत्तापासून फोटो मागतात. काय करा? मी ते एक जणांना म्हणलं तेवढं करण्यापेक्षा दक्षिणा वाढवून देत काय उगायचे उगाय आहे का नाही. अवघड आहे, नाद लागलाय आपल्याला. ऐका, आणि मग ते किती फोटो किती. काही लोक तेवढ्यात नाही समाधान झालं तर मग तो आपलाच फोटो कुठेतरी गावात चौकात कोपऱ्यावर ते असं लावतं. काय म्हणतात त्याला? बॅनर काहीतरी म्हणतात अजून त्याला, फ्लेक्स काय, कटआउट,
आहे ना, असं काहीतरी लावतात. आणि मग तो लावलेला असतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं उगवता तारा, सूर्य लखलखता तारा, युवकांचे आशास्थान, आमचे श्रद्धास्थान, खंबीर नेतृत्व, बुलंद बुलंद आवाज, मोलोक मैदानी. खरं सांगू का, खरं यांनीच गाव खड्ड्यात घातलेला असत. काय आपल्या महाराष्ट्राला कीड लागली कोणास ठाऊक. अरे अरे मायबाप, उगा असले बॅनर आणि फोटो लावून कीर्ती होत नसते. कीर्ती व्हावी अशी तुम्हाला जर वाटत असेल तर एखाद्या गरीब माणसाच्या पोरीचं लग्न करून द्या. बिचारा तो आयुष्यभर नाव घेईल हो. अशी काहीतरी चांगली कामं करण्याचा प्रयत्न करा. तर ऐका, एक जणांना फोटो काढला आणि मग त्या फोटो मेकरकडे बनवायला दिला. त्याला विचारलं कधी मिळेल. त्याने सांगितलं 28 फेब्रुवारीला मिळेल. ठीक आहे, गेला तो, घेतला फोटो, छान बनवला होता, फ्रेम वगैरे चांगली. हा फोटो पाहत होता, कोणाचा, स्वतःचाच फोटो पाहत होता. पाहता पाहता त्यानं डाव्या हाताच्या कोपऱ्यात बघितलं तर त्या फोटो मेकरनं लिहिलेलं होतं जन्म दिनांक 19/6/1972. आणि बरोबर त्याची ती जन्मतारीखच होती. पाहता पाहता उजव्या हाताच्या कोपऱ्यात बघितलं फोटोच्या, कोणाच्या, त्याच्याच बघितलं तर तिथंही त्या फोटो मेकरनं लिहिलेलं होतं मृत्यू दिनांक डॅश. आणि मग मात्र खवळला तो, हे कशा करता लिहिलं. तो म्हटला साहेब रागवू नका, नंतरच्या पेंटरची 2 अक्षर कमी केली म्हटलं मी. म्हणले म्हणजे काय. तो म्हणला असं आहे, फोटोमध्ये डाव्या कोपऱ्यात जन्म दिनांक लिहिला की एक ना एक दिवस उजव्या कोपऱ्यात मृत्यू दिनांक लिहावाच लागतो. म्हणून वाढदिवस साजरा करताना जरा थोडा दमाने साजरा करा, हे लक्षात ठेवा. वाढदिवस साजरा केला की वर्ष श्राद्ध आलंच, हे लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, मृत्यू ही घटना नक्की आहे, आपल्याला मरावंच लागतं. हे सगळं जग मरक आहे, आपल्याला मरावंच लागतं. पण ऐका, संत महात्म्यांच्या जीवनात भक्तीच्या द्वारा, नामचिंतनाच्या द्वारा क्रांती होते. संपूर्ण जगाला मरावं लागतं, हे शरीर टाकून द्यावंच लागतं, हा आहे कायदा. पण क्रांती ती आहे, तुकोबाराय सांगतात, आम्हाला मात्र आता मरावं लागत नाही. आमची काया मृत्यूच्या तावडीतून सुटली, ही क्रांती अभंगाच्या पहिल्या चरणात. मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली सुटली काया, मरणाहाती सुटली काया,
खरं म्हणजे 12च्या पुढे जर वेळ गेली तर त्याला हे लोक जबाबदार आहेत बरं का. आणि इतकं गोड म्हटल्यामुळं आणि एवढं गोड वाजवल्यामुळे वेळ वाढण्याची शक्यता आहे. मला काही शिवाय फिवाय देऊ नका वेळ वाढला तर. मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चये या निश्चये काया मरणाहाती सुटली, या विचारे काया मरणाहाती सुटली. तर विचार कोणता आणि निश्चय कोणता, या दोन्हीचा विचार आजच्या कीर्तनात शक्य नाही, वेळ कमी आहे, पुन्हा कधीतरी करू. मुद्दा इतकाच आहे. तुकोबाराय सांगतात, क्रांती सांगतात. काय क्रांती सांगितली? काया मरणाहाती सुटली. काया म्हणजे शरीर. तुकोबाराय सांगतात हे शरीर मृत्यूच्या हाती म्हणजे ताब्यातून, हाती म्हणजे तावडीतून, मृत्यूच्या तावडीतून, मृत्यूच्या ताब्यातून, कळतच नसलं तर सोपा शब्द करतो, मृत्यूच्या कचाट्यातून. कळलं पाहिजे ना. हे शरीर सुटलं असं तुकोबारायचं बोलणं आहे. तर मग आता ऐका, हे शक्य कसं आहे? आत्तापर्यंतच्या कीर्तनात आपण काय ऐकलंय? मरावंच लागतं हे ऐकलंय. आणि आता काय ऐकायचंय? काया मरणाहाती सुटली. हे कसं शक्य? तर त्याचं उत्तर द्यायचंय आणि सेवा समाप्त करायची. उत्तर आहे का? एरवी तत्वज्ञानाच्या चिंतनामध्ये जीव ब्रह्म सांगितलंय, ब्रह्म सत्य सांगितलंय, आणि काया अर्थात हे सगळं जग मिथ्या खोटं सांगितलंय. श्लोकार्धेन प्रवीक्षावे यद्युक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. जगन मिथ्या हा मुद्दा आहे. हे शरीर मरक आहे, खोटं आहे, संपणार आहे. अहो ऐका, मरणाहाती सुटला जीव, अशी भाषा आहे का तुकोबारायाची? नाही ना. भाषा आहे मरणाहाती सुटली काया. काया कशी मरणाहाती सुटेल? शरीर तर टाकूनच द्यावं लागेल. कसं आहे, याचं नाव काय आहे? शरीर. शरीर या नावाचाच अर्थ असा आहे क्षीयते इति शरीरहा. जे क्षीण होतं त्याला शरीर म्हणतात. कधी क्षीण झालं कळत सुद्धा नाही. काळे काळे कुरळे कुरळे केस असताना ते पांढरे कधी झाले, त्यांनी पक्ष कधी बदलला, हे कळत सुद्धा नाही. हो, हे कळत सुद्धा नाही. सुरुवातीला कुठंतरी दाढेवर, कुठंतरी गालावर एखादा पांढरा झालेला दिसतो, एखादा पांढरा झालेला दिसतो. आणि मग ते सहन होत नाही, त्याला सहन होत नाही. अरे आमच्या पक्षातून बाहेर पडतो, सहन होत नाही. मग तो काय करतो? तो त्याला असा उपटून फेकून देतो, आहे ना, फेकून देतो. एखादाच जर बदलला, एखादाच जर एखाद्यानंच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, वेगळा रंग दाखवला, तर त्याला काढून टाकता येतं. माताच बास कळते की कशाला जास्त. एखादा जाऊ द्या, नारायणराव गेले, अरे जाऊ दे, आता समजलं सगळं. 50च गेले. लक्ष द्या. सुरुवातीला माणूस काय करतो? एखादा टाकून द्यायचा, एखादा टाकून द्यायचा. पण हळूहळू काय होतं? सगळेच पक्ष बदलतात, सगळेच पांढरे होतात. मग शेवटी नाईलाज होतो. मग नाईलाजानं बळजबरीनं तो काय करतो? त्यांना पक्षात ठेवण्यासाठी अशी पॉलिश करतो ना, पॉलिश करतो. आता खरं सांगा, पॉलिश केल्यावर ते काय काळे होतात का? उलट ते बांडे होतात, बांडे. हे लक्षात ठेव. म्हणून जे देवानं दिलं ना, त्याच्यात माणसानं आनंद मानावा, असं माझं. असं मी कुठं करतो? मला बोलायला अधिकार आहे, मी बोलणार. मी 1995 साली पहिल्यांदा फेटा बांधला. आज 2023 आहे. किती झाले? 28 वर्ष झाली. अजून फेटा बांधताना आरशात एकदा सुद्धा बघितलं नाही मी या गादीवर सांगतो, या गादीवर सांगतो. काय असतं? काय थोडा वाकडा येईल, काय आता काय चोरी करायची, काय असतं त्याच्यात? काय लय लोकांना नाद. अरे राम 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 राम.
फेटा बांधताना आरशात पाहून सोडून पाहून सोडून पाहून सोडून 10 वेळा सोडून बांधायचा आणि नंतर अभंग कीर्तनाला घ्यायचा. भक्त आईशे जाणार जे देही उदास. लय प्रकरण अवघड आहे सगळं. आपला मुद्दा इतकाच आहे. तर क्षीयते इति शरीरा, जे क्षीण होत जातं त्याला शरीर म्हणतात. शरीर संपणारच आहे. अजून सांगतो काया मरण. कसं शक्य आहे हो? अरे हा देह म्हटल्यानंतर याचं दुसरं नाव काय? देह. देह शब्दाचा अर्थ आहे दह्यती इति देह. दह्यती म्हणजे दहन करण्यात जे योग्य आहे त्याला देह म्हणतात. म्हणून देहाला जाळलं जातं बरं का, लक्षात ठेवा. माझ्या मुद्द्याकडे अजून ऐका. कसं शक्य आहे काया मरण हाती सुटणं? ऐका काय आहे बघा. आमच्या माता भगिनी आहेत, माता भगिनी, ते कणिक तिंबण्याची परात असते बघा. परातच आहे का? पूर्वीच्या काळी ते काटवट असायची. आता काटवट कळते का नाही कोणा? आता नाही राहिली काटवट, आता वटवट. तर ती परात असते बघा. परात भरून पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एवढा मिठाचा खडा घेतला. एवढा मिठाचा खडा आणि 10:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत 1.5 तास तो मिठाचा खडा एवढा त्या परातभर पाण्यात असा काय केला? रगडला, घासला. तर 1.5 तासानंतर तो एवढा मिठाचा खडा अंदाजे एवढा होतो. बरोबर आहे? मग काय होतंय? काय होतंय? विरघळून जातो, नष्ट होतो, संपतो. कोण? मिठाचा खडा. हे कोणाचं सांगतोय मी? मिठाच्या खड्याचं. आणि त्याच्यासाठी इथं आलोय मिठाच्या खड्याचं सांगायला. लक्षात ठेवा, परात कोणती आहे? मायारूपी परात आहे. पाणी कोणतं आहे? शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषय रूपी पाणी आहे. मायारूपी परातीत विषयरूपी पाण्यात हे आयुष्य, हे जीवन रूपी मिठाचा खडा तुम्ही जेवढ्या ताकदीनं घासणार तेवढ्या लवकर संपणार आहे, नष्ट होणार आहे. आता ओवी सांगतो ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय बोलतात, तव तव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके, मीठ जैसे उदके घाशी जत असे. काय ज्ञानोबारायचं बोलणं आहे बघा. मीठ जसं पाण्यामध्ये घासल्यानंतर ते क्षीण होत जातं, संपत जातं, तसं तसं क्षणाक्षणाला मरण आपल्या आयुष्याला जिंकत राहतं. मग हे असं जर असेल तर ही काया मरणा हाती सुटली, हे कसं शक्य आहे? किंवा अजून ज्ञानोबारायाचा दृष्टांत देतो, फार गोड आहे. एक गुन्हेगार आहे, त्याला फाशीची शिक्षा न्यायालयानं सुनावली. फाशीचा दिवस उजळला. कारागृहातून त्याला फाशीच्या दिवशी सुळावर देण्याकरता घेऊन जात असताना तो त्या कारागृहातून सुळाकडे जसा जसा जात असेल तसा तसा त्या प्रत्येक पावलाला त्याचा मृत्यू त्याच्या बोला जवळ येतो. कोणाच्या? बोला की. कैद्याच्या, गुन्हेगाराच्या जवळ त्याचा मृत्यू प्रत्येक पावलाला त्याच्या जवळ येतो. आणि आपल्या लांब जातो. त्याच्या पावलाला त्याचा मृत्यू जवळ येतो ना आपल्या काय लांब जातो काय? आपल्या बी प्रत्येक पावलाला आपल्या मृत्यू काय होतो? जवळच येतो. भाषा ज्ञानोबारायची आहे, ऐका. ज्ञानोबाराय सांगतात, सन्मुख शुला धावतया चपला, ये प्रतिपदी जवळा मृत्यू जीव. म्हणून हे शरीर नष्ट होणार आहे. असं असताना सुद्धा आजच्या कीर्तनात तुकोबाराय मरणा हाती सुटली काया हे कसं काय म्हणतात? बस याची उत्तर देतो, शेवा समाप्त करतो. उत्तर ऐका. पहिलं उत्तर सांगतो, काया शरीर मृत्यूच्या तावडीतून सुटलं असं तुकोबारायचं म्हणणं आहे. कसं? प्रमाण आहे, उत्तर आहे आपल्याकडं. प्रयाण काळी देवे कलीच्या काळा माझी, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. म्हणजे हेच शरीर घेऊन तुकोबाराय बोला
वैकुंठाला गेले म्हणजे ही काया मृत्यूच्या ताब्यातून सुटली. म्हणजे महाराजांचं हे म्हणणं बरोबर आहे. आता एक शंका येईल तुम्हाला, कोणती? पण महाराजांनी हा अभंग लिहिला कधी? लिहिला कधी? वैकुंठाला गेल्यावर का जायच्या अगोदर? जायच्या अगोदर. मग जायच्या अगोदर जर हा अभंग लिहिला असेल तर वैकुंठाला हे शरीर न्यायच्या अगोदरच कस काय मरणाहाती सुटली, काय कस काय कळलं? तर त्याची उत्तर सांगतो आणि शेवा समाप्त करतो. उत्तर आहे का? मरणाहाती काय सुटली? काया. कोणाची? तुकोबारायाची. आपली नव्हे, तुकोबारायाची. आणि मग तुकोबारायाची काया कशी होती? उत्तर देत राहतो, तुम्ही मोजत राहा. पहिलं उत्तर तर सांगितलं आता, शरीरच वैकुंठानं नेलं, पहिलं. दुसरं उत्तर आहे का? काया मरणाहाती सुटली कशी? तर त्याचं दुसरं उत्तर आहे, ती काया काया नसते, ती काया ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. त्यांची काया म्हणजे प्रत्यक्ष काय आहे? आणि म्हणून मरणाहाती सुटली काया. झालं एक उत्तर. दोन झालं. तिसरं सांगतो, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. त्यांची काया काया नसून ती काया काय आहे? गोविंदच आहे. मग सांगा बर, गोविंदाला मरण असतं का? म्हणून मरणाहाती सुटली काया. किती झाली उत्तर? 3 झाली. उत्तर मोजत राहा. चौथं उत्तर देतो, ती काया का मरणाहाती सुटली? त्याचं कारण आहे, तुकोबाराय सांगतात, महात्म्याची काया कशी असते? निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. 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 तो बैसलिया ठाया, तो बैसलिया ठाया. आसने व्यापी देवराया, आसने व्यापी देवराया. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. 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 तो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया. निर्मळ हे काया. माझा मुद्दा इथं आहे, त्यांची काया कशी आहे? निर्मळ आहे. किती निर्मळ आहे? सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ. आणि म्हणून ऐका, काया निर्मळ असल्यामुळं मरणाहाती सुटली काया. किती झाले? 4. 5वं उत्तर देतो, काया मरणाहाती का सुटली? ऐका, 5वं उत्तर असं आहे. तर ते उत्तर असं आहे, तुकोबाराय सांगतात, आता महात्म्याचा देह राहिलेला नसतो. अवघा देवचे झाला पाहे. अवघा देवचे झाला पाहे. अवघा देवचे झाला पाहे. अवघा देवचे झाला करोनिया अंतर्बाह्य. अवघा देवचे झाला पाहे. अवघा देव झालाची प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. अवघा देवचे झाला पाहे. लक्ष द्या, महात्म्याचा देह नसतो, तर महात्म्याचा देवच असतो. अवघा देवची. आणि मग देवच असल्यामुळं मरणाहाती सुटली काया. किती झाले? मोजत जा. काया मरणाहाती का सुटली? अजून उत्तर देतो, तुकोबाराय सांगतात, आकाराशी कैचा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव. महात्म्याचा देह प्रत्यक्ष कोण असतो? देवाच. आणि मग देवाला कुठं मरण असतं का? मरणाहाती सुटली काया.
6 का मोजा. काया मरण हाती का सुटली. ऐका पुढचं उत्तर देतो. या महात्म्यांचा जो देह असतो का, महात्म्याचा देह, काय भाषा आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. पुढं काय ते सदेह सच्चिदानंद का न होती, याचा अर्थ होती. त्यांचा देहच काय असतो, सच्चिदानंद. आणि मग आता ऐका, सच्चित आनंद जर देहच असेल तर सच्चिदानंद मरत का. म्हणून मरणाहाती सुटली काया. पुढे ऐका, का त्यांची काया मृत्यूच्या तावडीतून सुटते हो. उत्तर देतो, त्यांचा जो देह आहे का, काय भाषा गोड आहे. त्यांचा देह म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंदाची मूर्तीच. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु नामा आरती तुकारामा. काय वर्णन केलंय महाराजाविषयीच. सच्चिदानंद मूर्ती. रामेश्वर भट्टाने वर्णन केलंय. तुकोबारायांचं शरीर म्हणजे तुकोबाराय काय आहेत, सच्चिदानंदाची मूर्ती आहेत. तुम्ही दिवसाची वेळ असल्यामुळं, अजून जेवलेले नसल्यामुळं जागेत तुम्ही लक्ष द्या आणि उत्तर द्या. मूर्ती तुम्ही बघितलेली आहे. मूर्ती असते दगडाची, बोला की, मूर्ती पाषाणाची, मूर्ती संगमरवराची, मूर्ती वाळूची, मूर्ती लाकडाची, मूर्ती पितळाची, तांब्याची, चांदीची, लोखंडाची, सोन्याची, पंचधातूची मूर्ती. सांगा बर, या विश्वात, या जगाच्या पाठीवर सच्चिदानंदाची कुठं मूर्ती असते का. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे ऐका, मूर्ती करायची म्हटल्यावर मग काय करावं लागतं, ते सत चित आनंद घोटलं, वाटलं, उकळलं, पगळलं, एकत्र केलं, साच्यात टाकलं, काय काय सच्चिदानंद. आणि सच्चिदानंदाचीच मूर्ती म्हणजे कोण आहेत, तुकोबाराय आहेत. आणि मग सांगा बर, तुकोबाराय जर सच्चिदानंदाची मूर्ती आहेत तर तर कसं शक्य आहे मरण. मरणाहाती काय इतिहास आहे बघा. तुकोबाराय म्हणजे सच्चिदानंदाची मूर्ती आहेत. आणि अजून सांगू, ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा. प्रगटला पुतळा कैवल्याचा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबाराय कशाचा पुतळा आहे, कैवल्याचा. तुम्ही लक्ष देताय बघा. पुतळे आपण बघतो की चौकानी पुतळे आहेत. कशाचे असतात पुतळा, पुतळा कशाचा असतो, हा बरं दगडाचा, अजून पितळाचा, लोखंडाचा, तांब्याचा, काय अरे मेणाचा. पण पुतळा कुठं चैतन्याचा असतो का. या जगातली वारकरी संप्रदायातली क्रांती ती आहे. ज्ञानोबाराय म्हणजे चैतन्याचा पुतळा. आणि मग असं आहे का, ज्ञानोबाराय चैतन्याचा पुतळा आहेत आणि तुकोबाराय सच्चिदानंद मूर्ती आहे. आणि मग सांगा बरं, जर ते सच्चिदानंद मूर्ती असतील तर मरणाचा संबंधच कुठे येतो. मरणाहाती सुटली काया. मोजलं का. अजून सांगतो, का ती काया मरणाहाती सुटली. उत्तर देतो, त्या महात्म्याचं ते शरीर आहे ना, ते शरीर देवाला राहण्याचं भांडार घर असतं.
तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. अरे देवालाच राहण्याचं घर भांडार म्हणजे जर त्यांचं शरीर असेल तर ते मरालच कसं. म्हणून मरणाहती सुटली काया 8 12 काय थोडंफार मागं पुढं होईल. ऐका अजून सांगतो काय आहे ते शरीर कसं असतं. कसं ऐका बरं का. ते शरीर कसं असतं का ते मरणाहाती सुटलं. काय वर्णन केलंय तुकोबाराने महात्म्याचं शरीर साधूचं शरीर कसं असतं. तुकोबाराय सांगतात सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा द्वेष नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. जागे येतो तुम्ही. काय तुकोबाराने वर्णन केलंय महात्म्याचं शरीर कसं असतं. सकळ चिंतामणी शरीर. त्या शरीरातून काय काय निघून गेलेलं असतं. जरी जाय अहंकार समूळ आशा. समूळ आशा संपलेली आहे. समूळ अहंकार संपलेला आहे. त्याच्यात काय काय नाही. निंदा नाही द्वेष नाही कपट नाही देहबुद्धी नाही निर्मळ स्फटिक जैसा. त्यांचं शरीर म्हणजे स्फटिकासारखं निर्मळ आहे. आणि मग सांगा बर ज्या शरीरातून अहंकार आशा मुळासकट निघून गेलेली आहे. ज्या शरीरात निंदा द्वेष हिंसा कपट देहबुद्धी राहिलेली नाही. स्फटिकासारखं जे शरीर निर्मळ आहे बोला ते शरीर ती काया मरेलच कशी. म्हणून मरणाहाती सुटली काया. किती झालं 10 झालं 10 बरं का. मरणाहाती सुटली काया. अजून पुष्कळ प्रमाण घेता येतील आपल्याला. पुष्कळ विचार करता येईल. घड्याळ बी पुढे गेले 15 मिनिटं. आणि म्हणून मरणाहाती सुटली काया. कशामुळं अभंगा सांगितलंय विचारे या निश्चय या. विचार कोणता आत्मानात्मविवेक. निश्चय कोणता मी ते मी तू 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 ते तू. याचे आस त्याचे त्यास तुक्याने कास घातली. हा निश्चय आहे. आणि आत्मानात्मविवेक देखीजे देहीचा धर्म देही आत्मा तो आत्मा याच्या ठाई. हा आहे विवेक. अशा या विवेकानं आणि निश्चयानं आम्हाला कळलं की काया काय महात्म्याची मरणा हाती सुटली. महाराज काया मरणा हाती सुटली. तुम्हाला मरावं लागत नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आली. पण महाराज सांगा आता यापुढं तुमच्या जीवनात कसली चिंता राहिली का नाही. तुम्ही आता पुढचे जीवन कसं जगता. महाराजांनी त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. ना सोनिया गेली खवती 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 ना सोनिया गेली ना सोनिया खंती सहज स्थिती भोगाची. खंती नासोनिया गेली. खंती शब्दाचा अर्थ आहे काळजी. तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनात काळजी राहिली नाही. काळजी 2 प्रकारची असते. जगात वर्ग 2 आहेत. एक वर्ग संसारिकाचा आहे आणि एक वर्ग साधकाचा आहे. संसारिक माणसाच्या जीवनात काळजी भोगाची असते आणि साधकाच्या जीवनात काळजी मोक्षाची असते. तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनातली काळजी संपली. कोणती भोगाचीही संपली आणि मोक्षाचीही संपली. भोगाची का संपली. तुकोबाराय सांगतात भोगावरी आम्ही गातला पाषाण. काय खातो आम्ही कसं या सांगा ते. भोगाची काळजी नाही. आता काय राहिला मोक्ष. महाराज सांगतात मोक्षाची आम्हाला काळजी नाही. का मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. बस एक प्रमाण ज्ञानोबारायची उई देतो. ज्ञानोबाराय सांगतात माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाववा लिहू श्रीचरण करू भोग मोक्ष निंब लोन पाया तया.
अजून एक ओवी देतो. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. त्याच्या पलीकडे आमचं जीवन आहे आणि म्हणून आम्हाला मोक्षाची काळजी नाही, भोगाची काळजी नाही. सहज स्थिती, भोगाची सहजता हीच महात्म्याच्या जीवनातली खरी स्थिती असते. सहजता. खरं म्हणजे आता हे सहजता, हे सहज सांगणं खूप अवघड आहे. हे सहज सांगणं खूप अवघड आहे. हे सहज तितकं सहज नाही. हे लक्ष. ही सहजता जीवनात निर्माण होणं एवढं सहज नाही. पुष्कळ विचार आहे. भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत, अनेक. त्यात ज्ञानोबाराने एक व्याख्या सांगितली. ज्ञानोबाराय सांगतात, हे पहिली ना सरती, तिजी ना चौथी, माझी ये सहज स्थिती भक्तीना. सहजता ही अवस्था आहे. संसारिक माणूस 2 अवस्थेच्या 3 अवस्थेच्या पलीकडे जात नाही. कोणत्या कोणत्या? जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न. या 3 अवस्थेच्या पुढे अजून अवस्था आहे ती आपल्याला माहिती आहे का? आपण कधी जागे असतो, जागे नसलं तर झोपलेलं असतो, आणि झोपलेलंही नसलो आणि जागेही नसलो तर स्वप्न पडलेलं असतं. असं कधी आठवतो का तुम्हाला? परवाच्या दिवशी 3:10 ते 3:17 त्या 7 मिनिटात मी जागाही नव्हतो, झोपलेलोही नव्हतो आणि मला स्वप्नही पडलेलं नव्हतं, असं आठवतंय का? आणि मी जिवंत होतो. लक्ष. सामान्य माणूस 3 अवस्थेच्या पलीकडे कधीच जात नाही. चौथी अवस्था आहे उन्मनी अवस्था आहे, तुरी अवस्था आहे. ज्ञानी महात्मा तुरी अवस्थेत जातो. 5वी अवस्था आहे उन्मनी, योगी उन्मनी अवस्थेत जातो. आणि त्याच्या पुढे एक अवस्था आहे, तिचं नाव आहे सहजावस्था. उत्तमा सहजावस्था. महात्मा साधू संत सहज अवस्थेत असतात. सहज मी आंधळागा, हे लक्षात ठेवा. सहज सहजे ब्रह्मरसाचे सुखे मी निजलोगा. हे सहजता ही जीवनात फार महत्वाची आहे. त्या सहज अवस्थेपर्यंत महात्मा असतो. म्हणून महाराज सांगतात, सहज स्थिती भोगाची. आता आमच्या जीवनामध्ये कसलेही श्रम आम्हाला होत नाहीत. न देखेशे झाले श्रम, आले वर्म हाता. हे आता 6 श्रम आहेत. पुन्हा सांगेल कधीतरी. आता आमच्या जीवनात कसलेही श्रम राहिलेले नाहीत. त्याच्या कसं असतं, श्रम कधी वाटतो? जर ज्याच्याकरता श्रम घेतला ते जर पदरात नाही पडलं तर श्रम वाटतो. पण ज्याकरता श्रम घेतले ती जर वस्तू अर्थात फल मिळालं तर श्रम वाटत नाही. प्रमाण देतो. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. समजा 1 किलोला किंवा 1 क्विंटलला जर काय किती म्हणू 7,000 रुपये क्विंटल. असंच का कांदे? भरपूर झालं ना? भरपूर झालं की 7,000 रुपये क्विंटलनं जर कांदे विकले तर कांदे फवारण्याचं, कांदे उपटण्याचं, कापण्याचं, ते पोती उचलण्याचं जे कष्ट आहे ते कष्ट वाटतं का? 7,000 भाव. आणि समजा तेच कांदे जर 4 रुपये किलो, 400 रुपये क्विंटल, 400 रुपये क्विंटलनं जर विकले तर त्या पोतं उचलण्याचं ते काय होतं? श्रम वाटतो. त्या बी वेळेस काय आहे? श्रमच आहे. पोतं उचलायचं म्हणजे श्रमच आहे की. याही वेळेस काय आहे? श्रमच आहे. पण पैसे भरपूर भेटले की मग श्रम वाटत नाही. भरपूर भेटलं ना मग श्रम वाटत नाही. मग किती प्रवास केला, रात्रभर किती आलं, किती गेलं, काय अवघडच आहे बघा. हसायला लागले माझ्याकडे. आपलं असं म्हटलं की मग व्यवस्थित होत असते. अर्थ इतकाच आहे, फळ मिळालं की श्रम वाटत नाही. तो का म्हणे श्रम केला म्हणून देखेशे झाले श्रम, आलेवर महात आहे. आणि म्हणून आता देवाने आम्ही काही वेगळे नाहीत. तुका म्हणे कैची केवा, कैची
बार रखुमाई बार कुमाई बार रखुमाई बार कुमाई बार कुमाई बार घुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई सांग सोड लागलं बार कुमाई बार कुमाई उत्तर आहे का? उत्तर असं आहे तुकोबारायाची सर्वात जास्त कीर्तनं लोहगावला झाली. कुठं? लोहगाव. लोहगाव हे तुकोबारायांच्या आवडीचं गाव. आवडीचं गाव. मला वाटतं विमानतळ म्हणूनच तिथं झालं का काय कोणास ठाऊक. म्हणूनच तिथं विमानतळ झालं असेल असं मला वाटतंय. ऐका, लोहगाव तुकोबाराच्या आवडीचं गाव. विमानात गेले ऐका 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 तुकोबारायाच्या आवडीचं गाव लोहगाव. तुकोबारायाची भरपूर कीर्तनं तिथं झाली. एक वेळेस महाराजांचं कीर्तन चालू होतं, रमेश महाराज. आणि गंमत काय झाली, आता तो काळ होता 450 वर्षापूर्वीचा काळ होता. त्यावेळेस कशाचा मंडप, कुठलं टाळ, कुठला मृदंग, काय अवस्था असेल, काय परिस्थिती असेल सांगा. खरं म्हणजे हे जुने लोक, हे पेटी मास्तर, हे समोर बसलेले लोक जुने लोक, इथं काय आहेत, अण्णा आहेत, असे हे जुने विनयकरी बाबा आहेत. खरंच मी या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. का त्याचं कारण सांगतो. साधन सुविधेची उपलब्धता नसताना, सोयी सुविधा नसताना, भयानक अशा कठीण कालखंडात या लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवलाय, सांभाळून ठेवलाय. खरं सांगतो, खरं. आता खूप सोयी सुविधा झाल्या, खूप म्हणजे सगळी साधनं आली, सगळं आलं. पूर्वी किती अडचणी होत्या. अशा काळात या लोकांनी भजन असेल, वारी असेल, नेमाचं भजन असेल, काय तिथीमितीचं भजन असेल, पुण्यतिथी असतील, जयंती असतील, वाऱ्या असतील, चालू ठेवल्या हो या मंडळीने. कसलीही साधन सुविधा नसताना. म्हणून बघा ना 400 वर्षापूर्वी कशाचा काय मंडप, कुठली लाईट, कशाचा स्पीकर आणि कशाचं काय. आता किती 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 सुविधा झाल्या. मग आता आम्ही म्हणत असतो ती साऊंड असा फिरवा, ती तसा फिरवा, थोडा विको द्या, थोडा स्ट्रबल द्या, थोडा काय 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 गेन गेन, हे मला कळत बी नाही काय गेन का काय, आमकं द्या तमकं द्या, किती काळी दोन वगैरे काय असेल किती आहे का नाही. पूर्वी काय होतं पूर्वी. आता बघा तो एखादा पकवाजा, आम्ही कीर्तनाला बिना घेऊन उभा राहिलो ना राहिलो, आमच्या अगोदर तो असा घाम काढतो कोणाचा, त्या स्पीकरवाल्याचा. अरे राम रे राम, हे देवासारखा माणूस आहे, माणसाचं काय नसतं. नाहीतर अरे राम 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 राम, त्या हे दे ते दे, असं कर तसं कर, जरा बास दे, स्ट्रबल दे, हे दे ते दे, रिटर्न दे. वैतागला स्पीकरवाला. ते स्पीकरवाला म्हणला काय रिटर्न दे म्हणला, रिटर्न वाजव म्हणला. नाही हे वेगळं व्यक्तिमत्व, यांचा काय विषय नाही. ऐका ऐका, काय होतं पूर्वी याच्यातलं, काहीच नव्हतं. आणि म्हणून तुकोबारायाचं कीर्तन सुरू झालं. टाळकरी कीर्तनात रंगले, श्रोते कीर्तनात रंगले, मृदंगाचार्य कीर्तनात रंगले, तुकोबाराय कीर्तनात रंगले. ऐका, विजेची व्यवस्था नव्हती त्या काळात. ते एखादी लोखंडाची गज असायचा किंवा काठी असायची, त्याला चिंध्या गुंडाळायच्या, तेलात बुडवायच्या, आणि मग त्याचा प्रकाश, त्याचा उजेड, त्याला टेंबा म्हणतात. काही भागात त्याला काय असं वेगळं काही नाव आहे, पण टेंबा मशाल नव्हे, टेंबा. तर मग ते सगळे कीर्तनात रंगले. मग ज्याच्या हातात ते टेंबा आहे ना, तो बी असा टेंबा धरून उभा असा. आता त्याच्यात काय असतं, त्याच्यातलं स्नेह कमी झालं, तेल कमी झालं की त्याच्यावर काय करायचं असतं, तेल ओतायचं असतं. तुम्हाला तेल ओतायचं माहिती आहे ना? माहिती आहे. तुमचं रोजचं कामच आहे ते. काय तेल ऐका, तेल ओतायचं. पण झालं काय, सगळेच कीर्तनात रंगले, तोही रंगून गेला. ज्याच्या हातात टेंबा आहे तोही रंगून गेला. महाराज तुकोबारायाच्या कीर्तनात श्रोते रंगून जायचे.
आमच्या कीर्तनात श्रोते झोपी जातात. का असं का? त्याचं उत्तर सांगतो. तुकोबारायाच्या कीर्तनात श्रोते रंगून जायचे त्याचं कारण आहे, तुकोबारायाचं कीर्तन देवासाठी असायचं. पुढचं सांगायला पाहिजे, पुढचं कळलं असेल की तुम्हाला. आमचं कीर्तन काय लय अवघड गणित, कठीण गणित. आणि म्हणून ऐका श्रोते रंगले, सगळेच रंगले. ज्याच्या हातात तो टेंब आहे तोही रंगून गेला. तेल कमी 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 होत गेलं, प्रकाश कमी 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 होत आला. तेल संपलं, प्रकाश थांबला, टेंबा विजला. आणि मग आता ऐका, ते राहिलेलं अर्ध कीर्तन झालं कसं? तुकोबारायाच्या चरित्रात लिहून ठेवलंय. राहिलेलं अर्ध कीर्तन, तुकोबारायाच्या अंगातून प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशात राहिलेलं कीर्तन झालं. इतिहास आहे महाराज, ज्यांच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडतो असं ज्यांचं दिव्य शरीर, दिव्य काया, म्हणून मरणा हाते सुटली काया. ज्ञानेश्वर माऊली